चला तर विद्या घर सारवते. हे बघा हा बेडरूम आहे. अजून बरंचसं काम बाकी आहे, तोपर्यंत आम्ही शेणाने सारवून यूज करतो आहे. विद्याला आवडतं, शेणाचं घर खूप आवडतं म्हणून हे तसंच ठेवलेलं आहे. विद्या जमतंय का सारवायला? जमतंय ना, जमतं कसं करायचं. यो बघू, सारवलेस कधी तू? हो, मग गावी सारवायची सवय होती ना आमची, त्याच्यामुळे. पुरा बेडरूम आता किती वेळ लागेल तुला सारवायला? पंखा बंद कर ना. हे बघा, घमेला भरून शेण घेतलेलं आहे तिने. आणि हा पुरा बेडरूम आहे. हा बेडरूम. एवढं शेण नाही लागणार, पण आपल्या तिला शेणाचं घर खूप आवडतं आणि सारवायला खूप आवडतं. चांगलं सारवलं आहेस तरी. सवय मोडली ना. पण पहिल्या गावाला असायचीस ना, कोकणात. विद्याचं कोकणातलं कुठे, सिंधुदुर्गातला ना? सिंधुदुर्ग जिल्हा, हां, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे विद्या. कणकवली. कणकवलीमधली. लहानपणी पहिली गावीच असायची, त्यामुळे तिला गावचं सगळं सवय आहे. आधीच्या घरापेक्षा शेणाचं खूप चांगलं थंडावा. थंडावा आहे पण, आणि खूप म्हणजे तब्येतीला पण म्हणजे फरक पडतो ना. त्या गरमीमध्ये बघ ना, किती लाद्या लावल्यात सगळ्या. तेच ना. हॉल आणि किचनमध्ये आमच्या सगळ्या लाद्या, टाईल्स लादी आहेत ना जमिनीवर, पार्टेक्स. तर खूप गरमी होते आणि वरती पत्रे आहेत. तेवढी गरमी होते ना. फक्त आम्ही 2 बेडरूम सध्या शेणाचेच आहेत, कारण काम बाकी आहे बनवायचं, फ्लोरिंग बाकी आहे. तर विद्याचं म्हणणं आहे की आता आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत शेणाने सारवून जरा यूज करूया, कारण तिला खूप आवडतं असं सारवायला पण, आणि ते शेणाच्या घरामध्ये राहायला खूप आवडतं. कारण ही शेणाची घरं आता फार कमी मिळतात ना सारवलेलं आता. कारण राहिलंच सगळीकडे नाही आता. राहिलंच नाही. सगळे लोक, गावची लोक पण आता सगळीकडे लाद्याच लागल्या, लादीच. लादी गॅस आता परत मागचे दिवस येत आहेत परत. छान चालवलंयस. टाकून द्यायचं असं ना. मध्ये हां. बाहेर बघू शकता उन्हाचा तडाखा. अजून काही साताऱ्यामध्ये आमच्या पाऊस पडला नाही. रात्रीचा पडला 2-3 दिवस झाले, पण अजून ऊन काही कमी झालं नाही. उन्हाळ्यासारखंच चटके लागत आहेत, गरमी तेवढीच आहे. हे आमचं चिंचेचं झाड. मागच्या ब्लॉगमध्ये आता तुम्ही बघितलं, विद्याने आणि भाऊने चिंचा काढल्यात. तरी पण बघा, वरती तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, चिंचाने भरलेलं आहे सगळं, अजूनही भरलेलं आहे. वरती त्या एवढ्या चिंचा आहेत ना, पण यांच्या हात पुरला नाही आणि त्याने काढता आल्या नाहीत म्हणून काढल्या नाही. हे बघा, पूर्ण चिंचा भरलेल्या आहेत. आणि हा आमचा म्हशीचा गोठा. सध्या 3 म्हशी आहेत तिकडे, दिसत असतील आमच्या म्हशी. बापरे, फटाफट विद्या, 5 मिनिटात तू एवढं सारवलंस. मला वाटतं हा 10 बाय 10चा बेडरूम आहे आमचा. 10 बाय 12. अरे आता पहिल्यासारखं नाही झालं. काय पहिली म्हणजे अशी अजून बाहेर तुम्ही बघू शकता, बघा बाहेर आमची लादी आहे. फक्त हे बेडरूमला सारवून ठेवून सारवलेलं आहे. 4थ्या बेडरूममध्ये रेती वगैरे पडलेली आहे तशीच. चांगली सारवते विद्या तू. मुंबईला राहून पण तू गावचं शिकाय. नाही, गावचं कसं विसरायचं.
मुंबई किती दिवसाची? म्हणून आम्ही मुंबई आहे का मुंबईसाठी? गाव महत्वाचं आहे ना. म्हणून आता आपण प्रयत्न करणार आहे गावी जास्तीत जास्त राहण्याचा. कोरोनामध्ये तर गावालाच पळालेलं ना सगळे. बरोबर आहे. कोरोनामध्ये आपण मुंबई सोडून अखेरीस गावीच आलो होतो आणि आम्ही लोक 5 महिने राहिलो गावी. 5 महिने राहिलो आम्ही कोरोनाच्या काय काळात. पण खाऊन रानातल्या आणि- भाजीपाला खाऊन माणूस म्हणजे असंच हे जीवन जातं बरोबर. हा ना. लाकडावर पण आपण कोरोनाच्या वेळेस खूप भाज्या करायचे. सकरोबा आणि ते कसली आता दाखवू ना आपण. कसली काटवीळ वगैरे ते काय ते बरंचसं भाज्या खाल्ल्या होत्या. रानभाज्या, तांदळी तांदळी वगैरेच्या भाज्या. आणि विद्याला माहिती आहेत सगळ्या भाज्या रानातल्या. तर आम्ही लोक जायचो भाऊ बरोबर आणि मग ते भाज्या तोडून आणायचो. त्यावेळेस कोरोनाच्या वेळेस खूप म्हणजे दुःखी होतं पण आम्ही गावाला आम्ही व्यवस्थित बऱ्यापैकी होतं म्हणजे. खूप म्हणून गाव सोडायचं नाही कधी. मुंबईमध्ये किती तुमचं असतं ते गाव हे पाहिजे माणसाला. गाव पाहिजे. गावचं वातावरण. आता आमच्या आई पण एवढ्या आजारी होत्या. माझ्या सासूबाई खरंच त्यांना अजिबात दिसायचं बंद झालं. मग आता बऱ्यापैकी त्या चांगल्या झाल्या इथे आल्यापासून. कारण इकडचं हवामान त्यांना फरक हा, पडला. आईच्या तब्येतीमध्ये पण फरक हा, पडला. भरपूर फरक पडला. कारण म्हणून थोडंसं- आम्ही मेनमध्ये इथे आलो. आता मेमध्ये येण्याचं कारण म्हणजे गरमी वगैरे मुंबईला खूप आहे आणि आईची डायबिटीसमुळे नजर डोळ्यांवर परिणाम Damage झाला. झाले, हा. तर नजर तिची कमी झाली. पूर्ण भुरकट असं दिसायला लागलं. इथे आल्यापासून चांगलं आता आहे इथे. पुन्हा आम्ही मग गावालाच आई होती. पण आता आम्ही मुंबईला नेलं होतं औषधांसाठी. ॲडमिट वगैरे मुंबईला होती. डायबिटीसमुळे तिची नजरच गेली, म्हणजे हे झाली होती. एक डोळ्याने हा, त्यांना पूर्ण भुरकट दिसत Damage होतं. झालं. नसा डॅमेज झाल्या होत्या. नसतं. मग थोडा दिवस मुंबईला ठेवलं आणि आता म्हटलं नाही, आता गरमीत जास्त गरमी आहे तर आपण गावाला जाऊया. आईला पण गावाला बरं वाटतं. आता गावी आल्यापासून आईची तब्येतीमध्ये सुधारणा फार चांगली वाटते. कारण तिला हवामान इकडचं सूट होतं. इकडे लोकांशी बोलणं चालणं. परत घर पण नाईस स्पेस मोठं आहे. म्हणून लोकांनी गावची जमीन वगैरे काही विकू नये त्यासाठी. कारण गाव आहे तर सगळे आपल्याला. मुंबईमध्ये काय आपण फक्त कमवायसाठी जातो ना. मग आता आपण शेती चालू करणार आहे. हो, आता ते पुढचं पुढे. हा, पण आम्ही आता सध्या स्वतःच आहे म्हणून हक्काने राहायला येतोय ना कधी पण. असं आहे ना. विकून काय आपण परप्रांतीय लोकांना विकून टाकतो आणि आपण महाराष्ट्रातले लोक तसेच राहतोय. बरोबर. हा, मग थोड्याशा पैशासाठी आपल्याला आपण परप्रांतीयांना जमीन पैशासाठी विकतो. तेवढ्या पुरता विचार करतो. शेतीवाडी सगळं विकून टाकतात लोक. आणि तेच चाललंय. पण आता नाही, आता हुशार झाले लोक. पण आता समजायला लागलं. झालं आता तुझा बऱ्यापैकी बेडरूम झाला. अजून बरंचसं घराचं काम बाकी आहे. अजून वायरिंगचं वगैरे पण बाकी आहे. अजून कलर काम बाकी आहे. थोडं हळूहळू आम्ही लोक घराची कामं करतोय. रोज एक साथ नाही जमत आहे ना. कारण घर पण मोठं आहे आणि आमच्या काका आणि आम्ही दोघांमध्ये हे बांधलेलं आहे घर. 4 बेडरूम, हॉल, किचन आहे. बाथरूम, टॉयलेट वगैरे सगळं काही घरातच आहे. तर काकांचे 2 मुलं आणि आम्ही दोघे असे आम्ही 4 भावंड आहेत. 4 भावंडांचं 4 बेडरूम. विद्याला बसायला जमतंय का रे? नाही, हे झालं ना. बसून सारवायला जमतंय ना? बसून जमतं पण हे झालं चोथा झाला ना याचा. सारून पण ते आता परत तू शेणकीत टाकायचं ना. शेणखतच टाकायचं. नाही तर ते झाडांना घातलं तरी चालतं. अरे हा, झाडांना घाल ना आंब्याचं. झाडांच्या बुंड्यांना खाली घातलं ना शेणखत भेटतं त्यांना. हे असं सुक झाला चोथा याचा झाला की ते टाकून द्यायचं सारवलेलं. म्हणजे त्यातलं सगळं निघून जातं ना ते. हा, हे चोथा राहतो ना असं. अजून ह्याचं हे होईल. आम्हाला काय असं घाणबीण वाटत नाही शेणामध्ये हात घालताना. उलट बरं आहे. मी पण ना पहिलं म्हणजे असे 4थीला होतो ना, तर मी पण थोडं सारवायचो. मग बरं वाटतं जरा ते सारवायला. ते शेणाची मशेरी बिशेरी पण मला आवडतं म्हणजे शेणकुटाची. हा, शेणकुटाची लावायला. अजूनही आम्ही ते चूल मी लावते पेटवतो. इथे आल्यावर. आणि आमच्या भावाला सांगते तो करतो माझ्यासाठी काय.
त्या दिवशी लावली होती ना सेनकुऱ्याची मशेरी. हो कशी आता ती टेस्ट वाटते? लागते आपली, मला आवडतं म्हणून आपलं मी लावते, लावायला आवडतं. इथे दरवाजामध्ये ते इथे मध्ये मागच्या वेळेस पाऊस पडला ना, तिथे बघा इथे पूर्ण हे झालं होतं, खड्डे पडले होते. इथून पावसाचे शिंतोडे येऊन ना विद्या. हो आता 2-3 दिवसापूर्वीच पूर्ण हे झालं, पाणी आलेलं ना इथे, खड्डे पडले. आता ते शेणारे आता लिपते. बापरे, मग ते निघणार मनीषा? नाही ते सुटलं की होतं बरोबर, चालतं तेवढं टेम्परवरी. हे बघा असं घ्यायचं बरोबर बिलकुल. बापरे, तू तर थपथपीत करतेस तिथे. माझ्या मते ना परत ते खड्डे उकलेल. नाही ते सुकलं की होतं बरोबर. बघा मी दाखवेन नंतर तुम्हाला. ते आता खड्डे पडले होते ते लिपतेस ना. हा. आपण थोडंसं इथे खड्डा पाडून ना व्यवस्थित हे चोपायला पाहिजे. नाही ते आता हे ना ह्याच्यात दिवाळीत ते केलं पाहिजे. आता हे सगळं खणून ना बघू, आता तुम्ही लोक लाजा लावल्यात तर ठीक आहे, नाहीतर मग आपला बेडरूम ठेवूयात असंच. चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. विद्या बघा थपथपीत म्हणजे ते खड्डे पडले होते, त्याला शेणाने आता भरून काढले. पण मनीषा ते कसं लेवल होणार? जाऊ दे, लेवल नको. अरे पण गुळगुळीत झालं पाहिजे ना सारवून. होईल ते नंतर. बघूया आता. हे सध्या तरी हिने असं करते, लिपते. हा, खड्डे होते ना जास्त. तर आता बघूया थोड्या वेळाने सारवून कसं होत आहे. सारवून नाही, हे करू सुकल्यावर. झालं तर थोडंसंच राहिलंय ना. ते झाडूनी पण करतात ना रे? हो झाडून, पण शक्यतो घरामध्ये नाही झाडून करायचं. अंगणामध्ये ठीक आहे. अंगणामध्ये वगैरे तर झाडूनच करावं लागतं. अंगणामध्ये ते झाडूनी, पण ते ऑलरेडी लय मोठा परिसर असतो म्हणून ते झाडूनी पटापट करतात. होऊन जातं ते. आणि ते झाडूनच करावं लागतं अंगणामध्ये, मोठं असतं ना ते. मोठा परिसर एवढा सारवत बसलं तर बापरे. सारवायला म्हणजे ते भुई, आमच्या इथं साताऱ्यामध्ये भुई बोलतात ना, म्हणजे एकदम प्लेन जागा असेल तर सारवायला मजा येते. तुम्ही जर ह्याचं पण करू शकता. मला डिझाईन पाहिजे ना, समजा याची सारवायचं. हे बघा, हे आहे ना म्हशीचं शेण आहे म्हणून असं आहे ऍक्च्युली. फरक आहे गाईचं आणि म्हशीचं. गाईमध्ये फरक. गाईचं असतं ना एकदम, गाई बैलाचं शेण असतं ना ते स्मूथ असतं. म्हशीचं शेण कसं चरबडीत असतं. आणि साताऱ्या साईडला तुमच्या इकडे मेन म्हणजे हेच आहे, म्हशीच जास्त आहेत. आता शेती लोक ते यंत्रामुळे करत असल्यामुळे इकडे हेच नाही, नांगरणीला पण यंत्रच लागतात ना. नाही, हा ते आता बैल वगैरे नाही, आता हेच ट्रॅक्टर. त्याच्यामुळे. नाहीतर असं जर आपण डिझाईनमध्ये पाहिजे नाही, आता हे मी प्लेन सारवं, जर डिझाईनमध्ये पाहिजे ना तर पहिल्याचं असं तर अजून असं हे बघा, हाताने घ्यायचं असं सारवलं ना. हे बघा असं दाखवून देईल मला. मी माझ्या इकडे कधी हॉलमध्ये तसं करतच नाही. तर हे अशा डिझाईन करायचे हाताने असं ओढायचं असतं. इथे नीट येत नाहीये, कदाचित दिसत असतील बघा तुम्हाला. हे असं आहे ना, असं हाताने, फक्त नखाने घ्यायचं या असं ओढून, म्हणजे छान अशी डिझाईन येते त्याला. त्याच्यासाठी हे प्लेन असतं आणि हे नखाने घ्यायचं. गाईचं बैलाचं अजून छान करा, स्मूथ शेण असतं ना ते चांगलं येतं अजून. आणि कसं गावाला आम्हाला सवय होती, माझ्या गावाला कोकणामध्ये सगळे हे करायची. तर आम्ही शेती वगैरे पण मी आजीसोबत असायची ना, तर तेव्हापासून मला आवड आहे. म्हणजे 6 वर्ष तर मी राहिली तिकडे, पण मला शेतीवाडी आजी
कोणत्या गावचं आहे तू होती? आम्ही ह्याच्यातले म्हणजे कुडाळची आजी असल्यामुळे मी डिगसमध्ये जास्त राहिली बाबांच्या कुडाळ गाव. सिंधुदुर्गात. हा, कुडाळ. लहानाची मोठी तर तिकडेच झाली ना गावाला. हो इकडे थोडंसं आई असेपर्यंत 4थीपर्यंत, नंतर आजीकडेच 5वी पासून. त्यामुळे तुला ते सारवणं आणि गावचं शेतीची खूप आवड आहे. मेन म्हणजे मला आवडतंच, हे सगळ्या गोष्टी आवडतात मला. स्वतःची माझी जी आवड आहे आणि हे करताना मला काही असं हे नाही वाटत, कमी पण. हां कमीपणा पण नाही, घाण पण नाही, मला काही नाही वाटत. ते आपलं आहे पहिल्यापासून सारवणं, हे गोष्टी पिढ्यानपिढ्यात चालू झालेले आहेत. हे काय आजचं नाही, पहिल्यापासूनची सुरुवात आहे पण ना. हे पाहिजे आताच्या पिढीला नाही हे नाही माहिती. आता आताची सगळं मुलं- रेडीमेड आपल्याला हां. आहे सगळं. त्याच्यामुळे तर हे झाले रोगराई, त्याच्यामुळे तर वाढते. काही दिवसांनी आता परत लोक जुने ह्याच्याकडे चाललेत ना, जसं की आता डायबिटीज आहे तर गुळ खावा काय ना, आजारांना जुनी परत काही गोष्टी आल्यात परत ह्याच्यात. परत आता गॅस महाग झालाय तर चुलीकडे लगत चालले. चुली गावची लोक पण गॅस आता हे करायला लागलेत, पण आता त्यांना परत कळायला लागलं की लाकडांची खरंच गरज आहे. मग आता चुली पेटवतात, गॅस महाग पण होत चाललंय, काय करणार. चला मग विद्या आता हे सेन एवढं उरलंय ते काय करते? हे आता नेते आणि ह्याला टाकते आपल्या कुठे? झाडांना टाकते, झाडांना टाकून देते ना, सोपं येतो. बघू आता जे उरलेलं सेन होतं तिथे आता आम्ही हे फणसाचं वगैरे झाड लावलंय. तुमचे झाडं करत नाही, पण हे ह्याचे झाडं आहेत ना बारकी बारकी, मोगरा बिगरा, हे बघ टाकून द्यायचं थोडी थोडी. असंच टाकलंस? विद्याला झाडांची पण आवड आहे. इकडे थोडं घालते त्या गुलाबाच्या झाडात. हे बघा, हे जांभळाचं झाड, हे मोगऱ्याचं झाड आहे, जांभळाचं झाड, इथे फणसाचं झाड आहे, इथे आंब्याचं झाड, हा चाफा फणसाचा आहे, आणि ही शोची झाड आहे, ही शोची आहेत. याचं कटिंग करून डिझाईनमध्ये मस्तपैकी अशी पावसामध्ये तुम्हाला दाखवेन भरल्यानंतर कसं मस्त वाटतात ती झाडं. हे गुलाबाचं झाड आहे, सुकलंय. हे बघ असं ह्याचं ना शेणी. शेणी पण अशा थापतं, फेकायचं नसेल तर चुलीत जाळायसाठी. अरे मग दगडांवर थापायचं असतं मनीषा. हे आता मी दाखवायसाठी आपलं असंच केलं हो. हे बघा शेणी हे असं ह्याच्यात टाकू शकतो, भाकऱ्या घालतात तसं टाकायचं, पण फोलकूट वगैरे लावायचं असतं, इकडे नाही लावत हे लोक. पण मी आपलं टाकलंय असं दाखवलंय तुम्हाला. हे शेण टाकण्यापेक्षा असं पण करू शकतो आपण, झाडाला नाही घातलं तर असं शेणी घालू शकतो याच्या, फेकून देण्यापेक्षा. बघू शकतो आपण विद्याने या शेणी थापल्यात. म्हणजे मी असं सांगते की ते फेकून वेस्टेज. शेण, हा वेस्टेज करण्याचे हे असं करून जरी टाकलं ना, तोटा असतो तो, असं ठेवून मग आपण चुलीला तो लावू शकतो पेटवताना. जर झाडांना टाकलं नाही तरी असं करू शकतो, म्हणजे त्याचा वापर होतो. शेणकुटामुळे तू लवकर पेटते. हां. हे गुलाबाचं झाड आहे, ह्याला वेगवेगळ्या कलरची गुलाबं येतात. भाऊने कलमी केलेलं आहे, तर वेगवेगळ्या कलरचे इथे गुलाब येतात. तर तुम्हाला मी दाखवेनच पावसामध्ये कसे गुलाब आल्याच्या नंतर. आपण बघू शकतो विद्याने पूर्ण हा बेडरूम सारवला आहे. बघा झालं सारवून तिथं. आता हळूहळू पंखा लावला तर सुकेल असते, आणि सारवल्यामुळे ते शेणाचा वास येतोय छान. आणि खरंच असं वाटतं की खरंच आपण गावात आहे. नाही तर गावाला असून पण असं वाटतं मुंबईसारखं फील वाटतं, पण सारवल्यानंतर खरंच गावाची फील आली की आपण गावाला आलो. मी थोडं इथे हे काय आणलंय? हे काढतात ना, कणी काढतात ना, तसं हे मी चुना घेतलाय आता. त्याला मी हे केलंय पाणी टाकून, थोडा सुकलं ना मी थोडं इथे हे करणार आहे,
कणी काढतात तशी काढणार आहे डिझाईन डिझाईन मग थोडीशी सुकल्यावर. थोडीशी साईडने बस. अरे वा, आवड आहे तिला घरात सजवण्याची. आवड म्हणजे हे आहे ना, ऍक्च्युली सारून कधी असं पोहायचं नसतं नुसतं. अच्छा. थोडं तरी 2 बोटं लावायला पाहिजे की हां असं ठेवायचं नसतं. बघा तिथे ठेवलं आहे तिने. आता सारवलेलं ते सुकायची वाट बघते. नंतर ती काहीतरी डिझाईन करेल. हे तिने सारवलेलं आहे. जरा तर विद्या डिझाईन करायला चालू झालं. हो. बघूया. मला वाटलं लाईन मारतेस का काय. लाईन नाही, अशी बोटं फक्त उठवायची. नुसतं हे ठेवू नये ना असं म्हणून. 3 बोटांचं करते. हो. चांगली सवय आहे. मस्त घर पण छान वाटतं. नाही, गावाला तसंच करतात आमच्या इकडे. हां कोकणामध्ये. कोकणात आम्ही असंच नाही. बघू शकतो आपण. हे बघा हे आता असे डिझाईन करते. चारी कोपऱ्याने झालेलं आहे तिचं. आता इथे मधोमध चांगली विद्या कला आहे तुझ्याकडे. काहीतरी करायचं वापरून सगळं आपलं. सेंटर कला घे ना, ते कसं वाकडं वाटतंय. हे उत्सव आहे ना पण जमीन पण. नाही पण सेंटरला घेतलं बरोबर. दरवाजा चक्र करतेस काय. संपत आलाय चुना. चुना कुठून घेतलास. दादांचा होता ना तुमच्या वडिलांचा. दादांचा म्हणजे माझे वडील. हां दादांचा चुन्याचे डबे यूज करतेस. त्यांना माहिती पडत. ओरडतील. हे सुकल्यावर वाटेल छान ना. ते कमी आलं वाटतं. काढते. मोजत नाहीस का किती काढतेस तू. तीनच. नाही कसं नाही मोजत? हां मोजायला पाहिजेस. म्हणजे छान झालं छत्र. बस. छोटं मोठं झालंय ना. ती आता मोठी लाईन गेली. हां. म्हणून तुला बोललो मोजून काढायला पाहिजेस तू. बरोबर. छान. बघा सुकल्यावर किती छान वाटतं. आता हे डिझाईन विद्याने काढलेलं. हे बघा थोडं तर सुकलं आहे पूर्ण. चारी बाजूने तिने असं केलेलं आहे. डिझाईन काढले. खूप छान वाटतं घर. बघू शकता. चला मग हा घेऊन शेण सारवलं. आमच्या घरामध्ये मी सारवण केलं. ते आता कसं वाटलं हे विचारायला नको, पण तरी पण मी बोलते की कसं वाटलं ते सांगा. आणि याच्यावर तुम्ही कमेंट पण करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्लीज.